नमस्कार, ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आम्हाला फ्री मध्ये लाईव्ह टीव्ही कसे पाहता येईल, तसे तर आम्हाला लाईव्ह टीव्ही पाहण्याकरिता खूप ॲप्लिकेशन्स आहेत, जसे की डिट्टो टीव्ही, नेक्स्ट टीव्ही, अशाच खूप ॲप्लिकेशन आहेत जेथून आम्हाला लाईव्ह टीव्ही पाहता येते. पण त्याकरिता आम्हाला त्यांना काही पैसे पे करावे लागतात. मित्रांनो, आम्हाला फ्री मध्ये टीव्ही बघायची आहे, तर मग चला पाहूया आम्हाला फ्री मध्ये टीव्ही पाहायला कुठे मिळेल. मित्रांनो, आपल्यासोबत मी विकास चौधरी आणि ऑल हेल्प इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण अजूनही आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही, तर मग लगेच सबस्क्राईब करा. आम्ही आपल्याकरिता दररोज अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणि एक नवीन माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊन येतो. मित्रांनो, आपण सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. फ्री मध्ये टीव्ही पाहण्याकरिता कुठली ॲप्लिकेशन आहे व ती ॲप्लिकेशन आम्हाला कुठून मिळेल. मित्रांनो, आम्हाला फ्री मध्ये टीव्ही पाहण्याकरिता ही ॲप्लिकेशन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायची आहे. तर मग चला मित्रांनो, आपल्या अँड्रॉइड मोबाईलकडे जाऊया आणि एक वेळ बघूया नेमकी ही ॲप्लिकेशन कुठली आहे. मित्रांनो, आमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आहे आणि आम्हाला ब्राउझरकडे जायचं आहे. तर मग चला यूसी ब्राउझरकडे जाऊया. यूसी ब्राउझरमध्ये मित्रांनो आपण इथे बघू शकता, मी इथे मित्रांनो ओलथेम ॲप्लिकेशन आहे. ही ओलथेम ॲप्लिकेशन आम्हाला सर्च करायची आहे. ओलथेम मध्ये नंतर आपण इथे बघू शकता ओलथेम वेबसाईट. तर या वेबसाईटवर आपण एक वेळ क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स, आपण इथे बघा ओलथेम मध्ये आम्हाला ही ॲप्लिकेशन शो करत आहे. हे बघा, अलो डाउनलोडर ओपन. तर आम्हाला इथे ही ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याकरता इथे बघू शकता आपण खाली डाउनलोड एपीके. डाउनलोड एपीके केल्यानंतर मित्रांनो आम्हाला हे ओलथेम ॲप्लिकेशन तर डाउनलोड होणार नाही, अलो डाउनलोडर ओपन होईल. म्हणजेच अलो डाउनलोडर ही ॲप्लिकेशन आहे, ही ॲप्लिकेशन डाउनलोड होईल आणि त्या ॲप्लिकेशन मधून आम्हाला ही ओलथेम ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. डायरेक्टली सुद्धा डाउनलोड होते, पण त्याकरिता आम्हाला थोडीफार अडचण येईल. तर मग चला आपण इथे बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये बरीच काही माहिती आहे. आणि हे बघा, लेटेस्ट अपडेट आहे, कॅनडा टीव्ही आहे, खूप टीव्ही चॅनल आहे. आपण इथून कुठलाही टीव्ही चॅनल सिलेक्ट करून बघू शकता. तर मग चला आपण या ॲप्लिकेशनला एक वेळ ओपन करूया. मित्रांनो, मी इथे ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे ॲप्लिकेशन. हे बघा, मी तुम्हाला एक वेळ दाखवून देतो. मी इथे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेली आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितले होते की ही ॲप्लिकेशन डाउनलोड होणार आहे आणि ही ॲप्लिकेशन डाउनलोड झालेली आहे माझ्याकडे, आणि मी त्या स्टोअरवरून तिथून ती आमची ओलथेम ॲप्लिकेशन डाउनलोड केलेली आहे. तर मित्रांनो, चला आपण एक वेळ ओलथेम कडे जाऊया. आपण इथे बघू शकता मित्रांनो, माझ्याकडे ओलथेम इथे शो करत आहे. हे बघा, आणि हे बघा अँड्रॉइडचा सिम्बॉल आहे या ॲप्लिकेशनवर. तर आपण ओलथेमला एक वेळ ओपन करूया. आपण इथे बघू शकतो मित्रांनो, आपण इथे बघा आमच्याकडे खूप कॅटेगरीमध्ये इथे शो करता येईल. लेटेस्ट, एव्हरीथिंग, तमिळ, हिंदी, मल्याळम, तेलुगू, इंग्लिश, इथे खूप टीव्ही चॅनल्स आहेत आणि यूट्यूब सुद्धा आहे. तर मग चला आपण हिंदीवर क्लिक करूया. आणि हे बघा, हिंदीमध्ये आपण इथे बघू शकता तेलुगू टीव्ही आहे, उर्दू आहे, हिंदी टीव्ही आहे. तर आपण हिंदी टीव्हीवर एक वेळ क्लिक करूया. आणि हे बघा, स्पोर्ट लाईव्ह सुद्धा आहे. हिंदी टीव्हीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण इथे बघा, इथे काही चॅनल शो करतील. मित्रांनो, आपण इथे बघू शकता डीडी न्यूज आहे, नंतर न्यूज 24 आहे. इथे आपण बघा खूप चॅनल आहे, स्टार गोल्ड, चॅनल व्ही, स्टार प्लस, स्टार मूवीज. आम्हाला जेवढे काही चॅनल हवे आहेत ते सर्वच इथे आहेत. हे बघा, सर्व हिंदी चॅनल इथे आम्हाला शो करत आहेत. खूप चॅनल आहेत, आपण इथून कुठलाही एक चॅनल सिलेक्ट करून बघू शकता. टच टू लोड मोर्स. आम्ही या बटनवर टच केले तर आम्हाला अधिक चॅनल पाहायला मिळतील. डीडी न्यूज वर आपण एक वेळ क्लिक करून बघूया आम्हाला चॅनल कसे दिसेल लाईव्ह मध्ये. आपण बघू शकता मित्रांनो, आम्हाला इथे काही चॅनल शो करत आहे. आम्ही इथून अशा प्रकारे चॅनल बघू शकतो. कुठल्याही प्रकारचे चॅनल जर बघायचे असतील तर आम्हाला क्रोम ब्राउझर मध्ये किंवा कुठल्याही एका ब्राउझर मध्ये सर्च करायचे आहे olthem.com. olthem.com एक ऍप्लिकेशन आहे, ती ऍप्लिकेशन डाउनलोड करावी लागेल ओलथेमची. इथून आमचा आवडता कुठलाही चॅनल इथून बघू शकतो. इथून आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. तर मित्रांनो, तुम्हाला इथून ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे आणि इन्स्टॉल करून तुम्ही कुठलीही चॅनल बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.